आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे जे जास्वंदीचं फूल आहे हे फक्त निमित्त मात्र आहे। हे फूल मला तुझी आठवण करून देतं, तुझी माझ्या आयुष्यात असण्याची जाणीव करून देतं। उद्या जर का हे जास्वंदीचं फूल नसेल तरी तू येणारच आहेस ना मला गुड मॉर्निंग करायला। आणि मी नाही येऊ शकले तर? ए काय बोलतेस यार तू? सतत असं काहीतरी निगेटिव्ह बोलत राहायचं म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुझ्या जवळ येतो काहीतरी प्रेमाने बोलतो तर तू तू सतत असं माझ्या वाकड्यात का जातेस? जास्वंदीचं फूल आज आहे उद्या नाही, तसंच असतंय माणसाचं। माणूस आज आहे आणि उद्या नाही, पण म्हणून आपलं आयुष्य थांबू नाही ना शकत। त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही सवयीवर अवलंबून राहू नका। तुम्हाला लई पुढे जायचं आहे, देवयानींची समधी स्वप्न पूर्ण करायची आहेत। पारू मला तुझी पण स्वप्न पूर्ण करायची आहेत, तर मला तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून तुला माझी बायको म्हणून या घरात या घरची सून म्हणून हक्काने आणायचं आहे। आदित्य बाबांनी त्यांचं तुझ्यावरचं प्रेम व्यक्त केलंय। त्यांच्या डोळ्यात तुझ्यासाठी किती प्रेम दिसतं। रिया मॅडम, प्रीतम बाबा सगळ्यांनी स्वीकारलंय तुला। कळलं का वेडाबाई? कापी थंड व्हायच्या आधी पिऊन घ्या। ओके कारभारीण बाई। आदित्य सर, बा समजांचे गुन्हेगार मीच आहे। आणि याची शिक्षा मला मिळायलाच पाहिजे। पारू, हे तू काय करून ठेवलं आयुष्याचं? 100 वेळा सांगितलं की अरे आपण जमीन आहोत, ते ते आभाळ आहेत। आपण साधा काजवा होत, ते सूर्य आहेत। त्यांची आपली बरोबरी नाही होऊ शकत, त्यांच्याबरोबर तुलना नाही होऊ शकत। नाही म्हणजे आपली अवकातही नाही तेवढी। आणि काय आहे, आपण काय करतो, आपली अवकात काय याची जाणीव ठेवायला पाहिजे का नको? जाणीव ठेव। मालक म्हणजे देव आहेत आपल्यासाठी। आपण त्यांच्या बरोबरीनं बसायची स्वप्न सुद्धा नाही बघू शकत। तेवढी आपली लायकी नाही। पर तू चुकलीस पुरी, तू चुकलीस। म्हणजे तू स्वप्न बघितलीस ती पण आपल्या अवकातीच्या बाहेर। बरं, नुसती स्वप्न बघितली नाहीस तर ती तुला जगायची। ती स्वप्न तुला जगायची 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 नाही नाही नाही, माझा नाईलाज आहे पारू। माझा नाईलाज आहे पारू।
कारण मी खाल्ल्या मिठाला जागणारा माणूस आहे. मी माझ्या मालकांचा विश्वासघात नाही करू शकत. नाही विश्वासघात करू शकत. मालक कसं करू मी विश्वासघात का? सावित्री प्रसाद. मला कधी काय हवं असतं हे तुला न सांगता सुद्धा कळतं ना पारू. देवी, दीर्घायुष्य हो. तुला आयुष्यात जे हवंय ते सगळं मिळू दे. देवी, हा, मी तुमच्याकडे काही मागितलं तर तुम्ही देऊ शकाल का? पारू, मी तुला वचन दिलंय. तू माझ्याकडे कधीही काहीही मागू शकतेस. या बदल्यात मी अख्खं किर्लोस्कर साम्राज्य जरी तुझ्या नावावर केलं ना तरी ते कमीच पडेल. तू या बदल्यात जे मागशील ते मी द्यायला तयार आहे. मग आज ती येळ आली असं समजा. तू माझ्याकडे पहिल्यांदाच काहीतरी मागतेस. बोल, काय हवंय? देवी आई, तुम्ही मला काही देणारच असाल तर माझ्या बाला अभय द्या. तुम्ही मला वचन द्या की माझ्या बाला तुम्ही कधी बी दूर नाही करणार. माझ्या गणीची काळजी घ्या. लई शिकवाल त्याला. द्या वचन. पारू, मी मारुतीला अंतर देईन असं तुला वाटलंच कसं? आणि गणीला शिकवण्याचा प्रश्न असेल तर ते तू सुद्धा करू शकतेस ना. आज हे अचानक असं का बोलतेस तू? तुम्ही द्या ना वचन.